नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर धनाजी राणे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वड्डी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे आलो आहोत. इथं अतिशय उत्तमरित्या परसबाग केलेली आपण समोर पाहताय. वेळवट्टीतील श्री मारुतीप्पा सुतार वय वर्ष 87 आणि त्यांची मिसेस यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून उत्तम तऱ्हेने सेंद्रिय भाजीपाला तयार केलेला आपण समोर पाहू शकता. समोर पाहताय तुम्ही इथं वांगी आहेत, झेंडू आहे, मिरच्या आहेत, मेथी आहे, हरभरा आहे, पालक आहे, वांगी झाड आहेत, चिक्कूचे पण झाड तुम्ही पाहू शकता. तसेच इथे ग्रीन टीसाठी गवतीचे आहे, टोमॅटो झाड आहे, लिंबू आहे, ऊस आहे, चिक्कूचं झाडही तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, हे परसबाग या नवीन जगण्याच्या स्टाईलमुळे परसबागेमध्ये किंवा परड्यामध्ये सेंद्रिय रीतीने भाजीपाला उत्पादन घेणे आता कोण करत नाही. परंतु मित्रांनो, ह्या सुतार बंधूंनी चांगल्या प्रकारचं हे परसबागेचं नियोजन केलेलं आहे. इथं ह्या बागेत मित्रांनो, या परसबागेचं संवर्धन व्हावं, व्यवस्थित राहावे म्हणून या ठिकाणी पाहू शकता आम्ही भाजीपाल्याच्या सभोवती त्यांनी साडीचं कुंपण केलेलं आहे की जेणेकरून कुठल्याही पशुपक्ष्याने कोंबड्याने हे बागेतील पालेभाज्याची नासधूस होऊ नये अशा प्रकारचं हे सुंदर नियोजन पाहताय. इथं तुम्ही पाहू शकता, इथं जुन्या काळी जसे शेणी घालतात तसं शेणापासून शेणी घालतात तसे ते पाहू शकता. समोर तरवा म्हणजे तरू करणे नाचण्यासाठी, त्या तरूसाठी हा होडवा, ह्या होडव्यावर शेणी रचून ठेवलेला आहे जेणेकरून ह्या शेणी उंचावर रचून ठेवल्या की त्याला वाळवी लागू नये किंवा उंदीरनं खाऊ नये. इथंच तुम्ही बघता काढणीला आलेली हळद पण इथं आपल्याला पाहायला मिळेल. तसेच ह्या वेलावर बघा, आपल्याला सोलाना म्हणून शेंगा आहेत, त्या सोलाण्याच्या शेंगा पण इथं झाडावर वेल तयार केले आहेत. मित्रांनो पाहू शकता, इथं मेसकाडी बांबू पण त्याने योग्यरित्या लावलेले आहेत. इथं मोठमोठ्या तुम्हाला भेंडीची रोपे झाडे पण पाहायला मिळतील. तसेच इथं आपल्याला कोंबड्या पण त्यांनी संवर्धन केलं ती पाहायला मिळेल. तसेच इथं आपल्याला नारळाची झाडं पण त्यांनी अतिशय चांगलं नियोजन करून लावलेले आहे. तसेच इथं मिरीची रोपंही आपण पाहू शकता.